श्री स्वामी समर्थ. ओम स्वामिनीवर आपले सहर्ष स्वागत आहे. स्वामी प्रिय भक्तांनो, प्रत्येक जणाच्या घरात काही चिडचिड, काही अशा गोष्टी घडतात ज्यामुळे भांडणे उद्भवतात किंवा तंटे निर्माण होतात किंवा आजारपण सतत राहू लागते. जर अमावस्येच्या दिवसात तुम्हाला काही त्रास होत असतील किंवा पौर्णिमेच्या दिवसात तुम्हाला घरात नेहमीच भांडणे, वादावादी निर्माण होत असेल तर याचे उपाय आज इथे सांगत आहोत. हे उपाय प्रभावशाली आहेत. केंद्रातही हे उपाय सांगितले जातात. हे उपाय अत्यंत प्रभावशाली आहे. तांत्रिक उपाय अवश्य करा. हे उपाय केल्याने घरातील रोगराई, आजारपण, दुःख, त्रास आणि भांडणे थांबू लागतात. होणारी घरातली चिडचिड, व्यक्तींची खूप काही भांडणे अशा गोष्टी थांबू लागतात आणि घरात सुख, शांततेचा अनुभव घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्हीही हे उपाय करून पहा. अगदी साधे, सोपे आणि सहज करता येणारे हे उपाय आहे. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात, तुमच्या दैनंदिन जीवनात असे त्रास पाहत असाल तर अमावस्येला वाढलेले हे त्रास तुम्हाला कमी करायचे असल्यास हे उपाय नक्की अनुभवकारक आहेत. कित्येक स्वामी भक्तांनी याचे अनुभव घेतले आहेत. तेव्हा तुम्हीही घेण्यास तयार असाल तर हा उपाय तुमच्यासाठी आहे. दर अमावस्येला आपल्या घरातील जाळे जळमटे काढून टाका. जितकी स्वच्छता करता येईल तितकी स्वच्छता करा. जे अडगळीचे सामान आहे ते घराबाहेर काढा. चिरा पडलेली भांडी काही वापरू नका. त्यांनी खूप काही दरिद्रता घरात पसरते. भांडणे वारंवार वाढू लागतात. त्याचप्रमाणे तुम्ही जर असे अनुभव करत आहात की अमावस्येला किंवा पौर्णिमेला तुमच्या घरातील व्यक्ती एखादा शब्दही बोलली तरी वादविवाद जास्त विकोपाला जातात किंवा भांडणे सतत होत आहेत किंवा कोणी वारंवार आजारी पडत आहे, तेव्हा समजून जा की तुमच्यावर कुणाच्या तरी नजरा आहेत किंवा कोणीतरी तुमच्यासाठी काही वाईट चिंतत आहे. त्यामुळे हे वारंवार होणारे त्रास किंवा आजारपण तुमच्या घराला विळखा घातल्यासारखे तुम्हाला जाणवत असेल तर नक्कीच हे उपाय तुमच्यासाठी आहेत. पुढील उपाय केल्यास तुमच्यासाठी लाभप्रद असतील तेव्हा उपाय जाणून घ्या. हे उपाय प्रभावशाली आहेत. अमावस्येच्या दिवशी 7 अख्ख्या फुलासहित लवंगा घ्या आणि 7 चांगला भीमसेनी कापूर ज्याचे 7 तुकडे असतील ते घ्या आणि हे एकत्रित करून एका धूपदानीमध्ये ठेवून याला पेटवा आणि हे पेटवलेले ज्या 7 लवंगा आहेत आणि 7 कापूर आहेत त्याचा धूर होईपर्यंत ते पेटवा आणि त्यानंतर ही धुनी सर्व घरात फिरवा. एक एक कोपरा सर्वीकडे घरातून ते फिरवत आणा आणि शेवटी तुमच्या मुख्यद्वारासमोरही ते फिरवा आणि परत घरात देवासमोर आणून ठेवा. आणि हे करत असताना मनोमन श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा मंत्र जप म्हणत राहा. तुम्ही काही काळातच पाहाल की तुमच्या घरातील वादविवाद संपले आहेत. खूप काही गोष्टी सहज आणि सोप्या होत आहेत. तुमच्या कार्यात गती येत आहे. होय, तुम्हाला नक्कीच अनुभव येईल. हे करून पाहताना पूर्ण श्रद्धा स्वामींवर, देवावर ठेवा. त्याचप्रमाणे इथे दुसरा उपाय सांगत आहोत. जेव्हा देवासमोर संध्याकाळी अमावस्येला 6:30 ते 7 या दरम्यानच हा उपाय करा आणि त्यानंतर तुम्ही देवासमोर बसून कालभैरव अष्टक अमावस्येच्या दिवशी वाचू शकता. हे 11 वेळा वाचा आणि अनुभव घ्या. देवाला प्रार्थना करा की आमच्या घरातील वादविवाद, त्रास, संघर्ष आणि खूप काही जे काही त्रासदायक आहे ते निघून जाऊ द्या. ते गरिबी असो, तुमचे संघर्ष असोत की तुमचे त्रास असोत, ते सर्व निघून जाण्यासाठी परमेश्वराकडे, देवाकडे आणि स्वामींकडे प्रार्थना करा. त्यानंतर एक स्वामींची माळ घ्या. असा उपाय केल्यास तुम्ही अद्भुत लाभ पाहाल आणि घरात शांततेचे वातावरण निर्माण होऊ लागेल. घरात सकारात्मक वातावरण दिसून येईल. तुम्ही जर या 2 पैकी
कुठलाही उपाय केल्यास तुम्हाला ते सर्व काही अनुभव येऊ लागतील. त्याचप्रमाणे जर तुम्ही या कापूर आणि लवंगीचा उपयोग जर दर शनिवारी किंवा रोज ज्यांना जमत असेल त्यांनी 6:30 ते 7 या दरम्यान 1 लवंग आणि 1 कापुराची वडी देवापुढे जाळल्यास तरी देखील घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते, आनंदाचे वातावरण निर्माण होते. तुमच्या ज्या काही इच्छा तुम्ही देवासमोर प्रगट करता त्या पूर्ण होऊ लागतात आणि जे काही त्रास तुम्हाला अमावस्येला होतात किंवा पौर्णिमेला होतात ते थांबण्यास आपोआप मदत होते. देव ते दिव्य तुमच्यापर्यंत आणतात आणि तुमच्यातून ते सर्व काही नकारात्मक नष्ट करतात. तेव्हा हे उपाय अत्यंत प्रभावशाली आहेत. तुम्ही जर हे उपाय केलेत तर तुम्हालाही नक्कीच अनुभव येईल. कित्येक भक्तांनी स्वामी भक्तांनी हे अनुभव घेतले आहेत. ओम स्वामिनीवर तुमचे स्वागत आहे. जर तुम्ही पहिल्यांदा ओम स्वामिनीला भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही माहिती तुमच्या प्रियजनांना आवडत्यांना पाठवण्यास विसरू नका. एक लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला पुढे नेऊत. तुमच्या आयुष्यात प्रगती, सुख, शांती आणि आर्थिक संपन्नता देवत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.